नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. सई तुषार गंध कोकणातलं या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जेव्हापासून आपण व्हिडिओज सुरुवात केल्या बनवायला आणि आपण यूट्यूबला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केल्या, तर खूप छान छान कमेंट्स येतात लोकांच्या. तर त्यामध्ये काही लोकांनी अशाही कमेंट केल्यात की दादा खूप छान करताय किंवा ताई खूप छान करताय तुम्ही. तर आम्हाला पण गावी जाऊन काहीतरी करायचं आहे किंवा आम्हाला पण डेअरी फार्मिंग किंवा गाई सांभाळायच्या आहेत किंवा म्हशी सांभाळायच्या आहेत. तर मित्रांनो, त्यासंबंधीच ही व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर मुळात खूप छान कल्पना आहे. ज्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच करा. तुम्ही गावी आपल्या येऊन तिकडचा जागेत तुम्हाला काय योग्य वाटेल त्याप्रकारे तुम्ही हा बिझनेस करू शकता. पण फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस तुम्ही डेअरी फार्मिंगचा विषय करत असाल तर पहिलं त्यामध्ये तुम्ही आधी एक ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेणं का गरजेचं आहे? कारण का गाई सांभाळताना, म्हशी सांभाळताना आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे, की त्यांचा सगळ्याच गोष्टीचं खाणं पिणं कसं करणं गरजेचं आहे. त्यांचा वाडा कसा बांधायचा, शेड कशी बांधायची, त्यांचं खाण्याचं नियोजन कसं, त्यांचं आंबवण्याचं नियोजन कसं, किंवा आपल्याला दुधाला जनावरं कशी आणायची आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो. माझं कसं झालं की मी ठरवलं आणि आम्ही लगेच गुजरातला जाऊन ह्या गाई घेऊन आलो. पण खरंच त्यावेळेस मला दूध काढायला पण जमत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. पण देवाच्या परमेश्वराच्या कृपेने त्यासंबंधी काही मित्र मला भेटले, त्यांनी मला शिकवलं आणि हळूहळू करत करत आजपर्यंत 4 वर्ष आम्ही हा बिझनेस रन करतो आहे. तर तुम्ही जर हे करत असाल तर प्रत्येक गोष्टीचा विचार करून, प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग घेऊन, नीट अभ्यास करून तुम्ही करू शकता. ऑफकोर्स जर तुम्हाला काही त्यातली माहिती हवी असेल तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता. मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला मी सांगू शकतो. पण व्यवस्थित ट्रेनिंग घेतल्याशिवाय किंवा व्यवस्थित अभ्यास घेतल्याशिवाय हा व्यवसाय सुरू करू नका. धन्यवाद.